श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत की कपाट आपण कशी ऑर्गनाइज करणार आहे, कपडे कसे व्यवस्थित ठेवायचे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण। बघा आपली कपाट कशी झाले, कपडे वगैरे तुमच्याही घरात होत असतील। मुलं असले की असंच असतं, 2 दिवस 4 दिवस चांगली राहते, 8 दिवसानंतर परत जसंच्या तसा पसारा होतो। चला आपण आता ऑर्गनाइज करूया, व्यवस्थित कपडे लावूया। बघा आपण ही चटई टाकून घेतली, आता चटईवर सगळे मी कपडे टाकून घेणार आहे। पसारा बघा कपाट आपण मस्त पुसून घेणार आहोत एका कापडाने, सुती कापडाने। बघा किती धूळ जमा होऊन जाते। बघा ताईंनो आपला पसारा। आता हे करायला मला 1-2 तास लागतील।
बघा मार्केटमधून मी असे टप आणले. तुम्ही काय म्हणता याला काय माहिती, टप म्हणते मी यांना. छोटे छोटे प्लॅस्टिकचे असे ऑर्गनाईजसाठी खूप छान असतं. आपण कटलरीचं सामान वगैरे पण ठेवू शकतो, कपडे ठेवू शकतो, शर्ट पॅन्ट लॅगीज कुर्तीज असे कपाटामध्ये आपण ठेवू. बघा असे मी 3 आणले. हा एक कलर आणि हा एक ग्रीन कलर. 20-20 रुपयाला मिळत आहे मार्केटमध्ये. खूप छान असतात कपडे वगैरे ठेवायला, म्हणजे इकडं तिकडं होत नाही. हे बघा हे ब्लाउज मी घरी शिवत असते, बघू शकता. गळा वगैरे हे मी घरी शिवले, कारण की माझे स्वतःचे ब्लाऊज मीच घरी शिवत असते. जर तुम्हाला बघायला आवडत असेल ब्लाऊज वगैरे, तुम्हाला शिकायचे असतील माझ्याकडून ब्लाऊज वगैरे, तर मला तसं कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की शिकवेल ब्लाऊज कशा प्रकारे शिवले जातात. भरपूर असे ब्लाउजेस शिवलेत मी, तो एक व्हिडिओ नक्की त्याच्यावर करणार आहे ब्लाउजांवर. कॅरी बॅग असतं ना, या कधीच फेकायचं नाही. याच्यात आपण ब्लाऊज पीस या आपल्या अशा पर्स असतं ना, ते याच्यात ठेवायचं, कारण की ना प्लॅस्टिकच्या याच्यात आहे ना खराब नसतं होत. हे बघा अशा प्रकारे ठेवायच्या, म्हणजे खराब होतच नाही, धूळ मिट्टी पण लागत नाही. अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवून द्यायचं आपण कपाटात. आणि आपले असे ब्लाऊज पीस असतात देण्या घेण्यासाठी, तर हे पण आपण अशा कॅरी बॅगमध्ये ठेवू शकतो. या कधीच फेकायचं नाही. आणि आपल्याला पटकन कळतं की हे ब्लाऊज पीस कुठे ठेवलेत काय, आपल्याला लगेच लक्षात येतं. हे बघा हे ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेले आहे, शिवायचं राहिले आणि पटकन लक्षात येतं बघा आपण काय ठेवले काय नाही. हे बघा इथं पण ब्लाऊज पीस ठेवलेत मी, म्हणजे पटकन लक्षात येतं. अशा बॅगा वगैरे फेकून न देता अशा प्रकारे यूज करत जातो मी. पूर्ण अशा जमा करून ठेवते एका कॅरी बॅगमध्ये, आपल्याला केव्हाही कामात येत असतात. अजून भरपूर आता थोडंसं बघा, माझ्याकडे रील पण भरपूर आहे ब्लाऊज शिवत असते म्हणून. हे आपले काजू बदामचे डबे असतात, हे फेकून न देता असं आपण ऑर्गनाईज करू शकतो. बघा मी अशी बकेट आणलेले आहेत 20-20 रुपयाला. इथे सर्व मुलांची मेडल मी ठेवलेत मी. आज पण त्याला हा एक मेडल मिळाला आहे स्पोर्टचा, इथे ठेवला सर्टिफिकेट मेडल. आपलं काही एवढं मोठं घर नाही आहे, कपाटी पण जास्त नाहीत, म्हणून सगळं सामान कपाटीमध्येच ठेवला जातो. कपडे वगैरे हे सगळे असे डबे वगैरे. हे मी इथं काचीच्या बांगड्या ठेवल्या आहेत, बघू शकता. हे बघा इथं काचीच्या बांगड्या ठेवल्या आहेत, एक हातात बांगडीचं बघू शकता. काही पण ठेवू शकतो आपण, रुमाल ठेवू शकतो, सॉक्स ठेवू शकतो. या बॅगेत बघा
सगळे हात रुमाल ठेवलेत. हात रुमाल टायमावर सापडत नाही म्हणून अशा बॅगेत हात रुमाल वगैरे काय असतील ठेवून द्यायचे. बघा अशा प्रकारे आपली कपाट ऑर्गनाईज झालेली आहे. कपडे अशा प्रकारे मी ठेवले सर्व. बघू शकता खाली सगळे डबे वगैरे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.